Good morning, student. In previous lecture, we have studied the equation for decay constant, that is lambda. Lambda equal to 2.303 upon t log to the base 10 n0 upon n. Here n0 means initial amount. Before disintegration, n amount remaining after time t. So this derivation we have derived in last lecture. Today we have to derive another relation, that is for half-life period, that is denoted by t half. तर आता हे डेरिव्हेशन डिराईव्ह करण्यापूर्वी आपल्याला हाफ लाईफ पिरियड कशाला म्हणतात ह्याचं मिनिंग माहिती पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक 1 gram of uranium, it undergoes disintegration or decay and remains half gram. So for this disintegration, what time will be required, and that time is called as a half life period of that uranium. म्हणजे 1 gram युरेनियम आपण घेतलं आणि अर्धा ग्रॅम युरेनियम शिल्लक राहिला असेल तर त्यासाठी किती कालावधी लागला. म्हणजे 1 ग्रॅम युरेनियमचं काय झालेलं आहे, डिसइंटिग्रेशन झालेलं आहे किंवा डिके झालेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे आणि ते किती शिल्लक राहिले आहे, अर्धा ग्रॅम. मग अर्धा ग्रॅम किंवा हाफ अमाऊंट, 1 ग्रॅमचं हाफ अमाऊंट किती, अर्धा ग्रॅम. मग त्यासाठी लागणारा जो टाईम आहे, that time is called as a half life period of that element. तर डेफिनेशन बघायची काय, it is the time needed for given number of its nuclei. म्हणजे 1 gram न्यूक्लियस आपण युरेनियमचं एक्झाम्पल घेतलं, नंबर ऑफ इट्स न्यूक्लियर टू डिके, डिके मीन्स डिसइंटिग्रेशन, डिके एक्झॅक्टली टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. सपोज इनिशियल व्हॅल्यू 1 gram आहे, त्याचं हाफ अमाऊंट किती असणार आहे, अर्धा ग्रॅम. त्यासाठी लागणारा जो टाईम आहे, दॅट टाईम इज कॉल्ड एज अ हाफ लाईफ पिरियड. फ्री झाली याची डेफिनेशन. डेफिनेशन तुम्हाला 1 मार्काला परीक्षेला विचारली जाऊ शकते, व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड. आता त्यासाठी आपण डिके कॉन्स्टंट इक्वेशन पहिल्या लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेलं आहे. कुठला इक्वेशन बघा, लॅम्बडा इक्वल टू काय, 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 n0 अपॉन n. आता हेच इक्वेशन वापरून आपल्याला हाफ लाईफ पिरियड आणि डिके कॉन्स्टंट यामधलं रिलेशन डिराईव्ह करायचं. सपोज इनिशियली टी इक्वल टू 0, बिफोर इंटिग्रेशन टाईम किती असणार आहे, 0. त्यावेळेला एनची व्हॅल्यू किती असणार आहे, n0 इट इज अ इनिशियल अमाऊंट बिफोर डिसइंटिग्रेशन. ॲट टी इक्वल टू टी हाफ, म्हणजे अर्धा वेळ झाल्यानंतर टीची व्हॅल्यू जर टी हाफ असेल त्यावेळेला इथं एनची व्हॅल्यू काय येणार आहे, n0 अपॉन 2. म्हणजे याच्याबरोबर हाफ अमाऊंट, n0 इनिशियल अमाऊंट आहे, त्याचं हाफ अमाऊंट म्हणजे किती येणार, n0 अपॉन 2. त्यासाठी लागणारे टाईम आहे टी हाफ. तर ह्या दोन व्हॅल्यूज आहेत, टी इक्वल टू टी हाफ आणि n इक्वल टू n0 अपॉन 2. पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 1, इन इक्वेशन 1. आता या दोन ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. काय इक्वेशन तयार झालं, लॅम्बडा इक्वल टू काय, 2.303 टीच्या ऐवजी टी हाफ लॉग टू द बेस 10, वरती n0 आहे, इट रिमेन्स ॲज इट इज, आणि एनची व्हॅल्यू किती घ्यायची, n0 अपॉन 2. लक्षात आलं का बघा, टी इक्वल टू टी हाफ आणि n इक्वल टू n0 अपॉन 2 हाफ अमाऊंट. या दोन व्हॅल्यू आपण या डिके कॉन्स्टंटच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं. आता हे सॉल्व करा. n0ला n0 कॅन्सल होईल, 2.303 अपॉन काय येणार, टी हाफ लॉग टू द बेस 10, हे 2 वरती जाईल 2, म्हणजे लॉग 2 आपल्याला इथं बघायचं, टू द बेस 10. आता 2चा लॉग आपल्याला माहिती आहे, 2.303 अपॉन टी हाफ लॉग 2. 2ची कॅरेक्टरिस्टिक 0 असते आणि 2चा लॉग 3010.3010 हा 2चा लॉग आहे, 2 म्हणजे 20चा लॉग आहे. आता हे तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे सॉल्व केल्यानंतर जे 2.303 इंटू 0.3010 डिवाइड बाय टी हाफ, सॉरी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर ती व्हॅल्यू 0.693 डिवाइड बाय टी हाफ. म्हणजे लॅम्बडाचं इक्वेशन काय आलं, 0.693 अपॉन टी हाफ. मग याच्यावरून आपण टी हाफचं इक्वेशन तयार करू शकतो. टी हाफ इक्वल टू काय ना 0.693, टी हाफ इकडे घ्या, लॅम्बडा इकडं RHS ला येईल,
This is equation for half life period, or it is a relation between half life period and decay constant. तर हे सुद्धा इक्वेशन 2 मार्काला परीक्षेला डिराईव्ह करण्यासाठी विचारलं जातं, रिलेशन बिटवीन हाफ लाईफ पिरियड अँड डिके कॉन्स्टंट. हे महत्त्वाचं इक्वेशन आहे. किंवा याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल विचारले जाते, न्यूमरिकल 2 मार्काला विचारलं जाईल. आता इथं टी हाफची जी व्हॅल्यू आहे, ती टी हाफची व्हॅल्यू इट इज एक्सप्रेस्ड इन टाईम जे आहे ते कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं, सेकंद किंवा मिनिट्स किंवा आवर्स किंवा डेज किंवा इयर्स. म्हणजे टाईम इज एक्सप्रेस्ड इन दिस क्वांटिटी. म्हणजे इथं जे तुम्हाला युनिट आहे ते युनिट सेकंदमध्ये असू शकतं, मिनिटमध्ये असू शकतं, आवर्समध्ये असेल, डेजमध्ये असेल, इयर्समध्ये सुद्धा असू शकेल. इट डिपेंड्स अपॉन रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. काय रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल सेकंदमध्ये तुझं त्याचं हाफ लाईफ आपण काढू शकतो, किंवा काहींना इयर्स लागतात, काहींना मंथ्स लागतील, काहींना डेज लागतील, आवर्स लागतील. तुमच्या एक्झाम्पलमध्ये जे युनिट दिलं असेल ते तुम्ही सबस्टिट्यूट करून हे टी हाफची व्हॅल्यू काढू शकता. आता हाफ लाईफ पिरियड आणि डिके कॉन्स्टंट असे 2 इक्वेशन आपण डिराईव्ह केलेले आहेत. तर या इक्वेशनवरती मला एक न्यूमरिकल तुमच्या टेक्स्टमध्ये दिलेलंच आहे, ते न्यूमरिकल आपण सॉल्व करूया. आता प्रॉब्लेम काय आहे बघा, R141 मास नंबर 41 आहे. डिकेज इनिशियली ॲट अ रेट ऑफ 575 BQ. BQ मीन्स बॅक्वेरियल, ते युनिट आहे डिसइंटिग्रेशन किंवा डिके. द रेट फॉल्स टू 350 DPS. आता इथं दुसरंच युनिट आलं आहे, DPS म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंद. आफ्टर 75 मिनिट्स व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ R141. आता तुम्हाला हाफ लाईफ विचारले, पण हाफ लाईफ आपल्याला डायरेक्ट काढता येणार नाही. हाफ लाईफसाठी काय लागणार आहे, डिके कॉन्स्टंट काढावं लागेल. मग डिके कॉन्स्टंट कुठल्या इक्वेशनवरून काढणार, या इक्वेशनवरून. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू माहिती पाहिजे, N0 माहिती पाहिजे आणि एनची व्हॅल्यू माहिती पाहिजे. तर आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बघूया आपण काय काय दिलेलं आहे. गिवन आता इथं 575 ही इनिशियल व्हॅल्यू म्हणजे N0ची व्हॅल्यू असणार आहे. 575 बॅक्वेरियल आणि आफ्टर 75 मिनिट्स किती शिल्लक राहिलेला आहे म्हणजे ती एनची. आफ्टर टाईम टी इट इज 350 डिसइंटिग्रेशन पर सेकंड आणि टाईम रिक्वायर्ड इज 75 मिनिट्स. टाईम किती लागलेला आहे, 75 मिनिट्स. आता इथं एक रिलेशन लक्षात ठेवा, 1 बॅक्वेरियल इक्वल टू 1 DPS. हे दोन्हीमधलं रिलेशन आहे. म्हणजे इथं जरी बॅक्वेरियलमध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल आणि DPSमध्ये दुसरी दिली आहे, पण दोन्ही युनिट कसे आहेत, सेमच आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणी DPS वापरून एक्झाम्पल सॉल्व करू शकता. 575 DPS. आता या इक्वेशनमध्ये आता इक्वेशन पहिल्यांदा आपण लिहा, लॅम्बडा इक्वल टू काय 2.303 अपॉन T log N0 upon year. So this is equation for a decay constant. So first we have to calculate the lambda. So here lambda equal to, substitute these values in this equation, 2.303 upon T. T ची व्हॅल्यू 75 into log base 10 N0 किती आहे 575 डिवाइड बाय 358. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. तर पहिल्यांदा तुम्हाला ही लॉगची व्हॅल्यू काढायला लागेल. लॉग 575 डिवाइड बाय 358. म्हणजे इथं भागाकार म्हणजे लॉगची वजाबाकी फक्त तुम्ही करायचं आहे. म्हणजे इथं काय करायचं तुम्ही, लॉग 575 मायनस लॉग 358 जो काय लॉग असेल त्याची वजाबाकी फक्त करायची. आणि जी वजाबाकी येईल ती या ठिकाणी लिहायची. आता ती वजाबाकी जी आहे इंटू तिची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट केल्यानंतर 0.2058 एवढी व्हॅल्यू. काय करायचं, फक्त या 2 लॉगची वजाबाकी करा आणि ती आलेली व्हॅल्यू डायरेक्ट इथे सबस्टिट्यूट करा. नंतर हे तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे याचा लॉग बघा, याचा लॉग पुन्हा बघा, -75चा लॉग बघा. तुमचं ॲन्सर जे आहे
ते आन्सर लॅम्बडाची व्हॅल्यू 6.32 इंटू 10⁻³ 10⁻³. आता याला युनिट काय येईल बघा. आता युनिट तिथं आपल्याला टाईम कशामध्ये दिलं आहे, मिनिटमध्ये दिलेलं आहे. आता टी इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे इथं भागिले टी म्हणजे भागिले मिनिट्स येते. वरती घेतलं की काय होणार, मिनिट⁻⁻1. तरी पहिली तुमची व्हॅल्यू आली कशाची, डीके कॉन्स्टंट. पहिली व्हॅल्यू डीके कॉन्स्टंट. पुन्हा याची कॅल्क्युलेशन बघा. कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला ही महत्त्वाची लॉग्सची वजाबाकी करता आली पाहिजे. याची कॅरेक्टरिस्टिक 575 किती असणार आहे, पुढे त्याचा लॉग 57चा 5 बघा, 358ची सुद्धा 2 येईल. दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू किती आहे, 0.205. इथं याचा अँटीलॉग बघायचा नाही. तर आपल्याला काय बघायचं आहे, लॉग बघायचं. तुम्ही याचा अँटीलॉग बघितला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. फक्त इथं वजाबाकी करून जी व्हॅल्यू आलेली आहे ती इथं सबस्टिट्यूट करा आणि नंतर हे सॉल्व करताना मग याचा लॉग आणि याचा लॉग बेरीज करा. त्यातनं 75चा लॉग वजा करा. तुम्हाला आन्सर 6.32 इंटू 10⁻³ पर मिनिट येईल. कारण इथं टी डिवायडेड आहे त्यामुळे वरती घेतलं की मिनिट⁻⁻1. आता ही एक व्हॅल्यू झाली. आपल्याला टी हाफ काढायचं. मग टी हाफचा फॉर्म्युला काय, 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. प्रत्येक वेळेला आधी फॉर्म्युला येतं आणि फॉर्म्युल्याला हाफ मार्क असतो. इथं सुद्धा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे, याला हाफ मार्क असणार आहे. आणि तुमचा ॲन्सर बरोबर आलं की इथं 1 मार्क असणार आहे, युनिटला अर्धा मार्क, या कॅल्क्युलेशनला अर्धा मार्क, असा 2 मार्काचा लॅम्बडाचा आहे. पुन्हा टी हाफ म्हणजे 3 मार्काचं सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. तर 0.693 अपॉन लॅम्बडा आहे. 0.693 लॅम्बडाची व्हॅल्यू इथे आहे 6.32 इंटू 10⁻⁻3. आता हे कसं सोडवायचं बघा. इथं तुम्ही 0.693 डिवाइड बाय 6.32 10⁻³ वरती येईल 10⁻³ बरोबर. मग आता 10⁻³ तुम्ही याचा फक्त लॉगनं काय करायची, वजाबाकी करून अँटीलॉग बघायचं. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक बार 1 येईल, 69चा 3 काय असेल तो लॉग, मायनस 6.32ची कॅरेक्टरिस्टिक 0 येईल, 63चा 2मध्ये काय असेल तो लॉग. दोन्हीची वजाबाकी करून अँटीलॉग बघा आणि अँटीलॉगला पुन्हा 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. आता याचा भागाकार आणि त्याचा जो अँटीलॉग आहे तो 109.7. फायनल आन्सर तुमचं याप्रमाणे टी हाफची व्हॅल्यू आहे. आता टी हाफचं युनिट टाईम कशामध्ये आहे, मिनिटमध्ये. पुन्हा इथं मिनिटमध्ये व्हॅल्यू म्हणजे तुमचं ॲन्सर 109.7 मिनिट्स. कशाची, टी हाफची, हाफ लाईफ पिरियड. आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ आर्गॉन. ॲन्सर याप्रमाणे लिहा, हाफ लाईफ ऑफ आर्गॉन 41 इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 109.7 मिनिट्स. तर याप्रमाणे हा तुमचा 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे. 2 मार्काला विचारलं तुम्हाला लॅम्बडा डीके कॉन्स्टंटपर्यंत विचारलं जाऊ शकतं, पण डीके कॉन्स्टंट प्लस हाफ लाईफ पिरियड जर विचारलं तर तुम्हाला हा 3 मार्काला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दिस इज अबाउट डीके कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ पिरियड. मला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण आता दुसरा एक पॉईंट आहे याच्यामधला तो बघू. नेक्स्ट पॉईंट इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ए डीके. पुढचा पॉईंट बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डीके. आता डीके म्हणजे लॅम्बडा डिसइंटिग्रेशन. आता आपण जे इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे त्याच्यावरून त्याचं ग्राफिकल आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचं. त्यासाठी पुन्हा इक्वेशन कुठलं घ्यायचं, फ्रॉम इक्वेशन लॅम्बडा इक्वल टू काय 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10
n0 अपॉन n हे डिके कॉन्स्टंटचं इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन मॉडिफाईड फॉर्ममध्ये बघा, तर या फॉर्ममध्ये रिअरेंज करा. log 10 n0 अपॉन n, इकडं टी इकडं आल्यानंतर काय लॅम्बडा टी आणि इकडं डिवाइड बाय काय ना 2.303 आपण फक्त रिअरेंज केलेलं आहे. आता हेच इक्वेशन पुन्हा याप्रमाणे log n अपॉन n0 म्हणजे न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर केलं तर इकडे साईन मायनस येईल, मायनस लॅम्बडा टी 2.303 बरोबर आहे. आता लॉग n साठी इक्वेशन काय आहे, log n टू द बेस 10 इक्वल टू log n0 जो आहे तो एक स्टेप वाढवतो म्हणजे लक्षात येईल. इथे भागाकारामध्ये लॉगची काय असणार आहे, वजाबाकी log 10 टू बेस 10 n मायनस काय इथं log n0 टू द बेस 10 इक्वल टू मायनस लॅम्बडा टी अपॉन 2.303. Then write this equation log n to the base 10 equal to minus lambda t 2.303. ये माइनस log n0 RHS लगा प्लस भी log n0 to the base 10. आता हे इक्वेशन आपण या इक्वेशनवरून तयार केलेलं आहे, कारण आपल्याला ग्राफ काढायचा. आता हा जो ग्राफ आहे तो याप्रमाणे येतो. log n मीन्स y, mx आणि प्लस c मीन्स इंटरसेप्ट. आता इथे x म्हणजे टी आहे, लॅम्बडा कॉन्स्टंट आहे 2.303 हा नंबरसुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे m हा स्लोप असणार आहे आणि x म्हणजे तिथे टी आहे, म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c. हे इक्वेशन काय कुठल्या लाईनसाठी असतं, इक्वेशन फॉर ए स्ट्रेट लाईन. मग आपण जर ग्राफ काढला या इक्वेशनवरून तो ग्राफ याप्रमाणे एक्स ॲक्सिसवरती टाईम घ्या, एक्स ॲक्सिसवरती टाईम आणि वायवरती लॉग ॲक्टिव्हिटी. लॉग ॲक्टिव्हिटी म्हणजे लॉग n. तर हा जो ग्राफ आहे तो याप्रमाणे इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस आणि इथे जे स्ट्रेट लाईन, हा स्ट्रेट लाईन आणि इथं तुम्ही जर स्लोप काढला आता तर स्लोपची व्हॅल्यू काय असणार आहे, मायनस लॅम्बडा अपॉन 2.303. म्हणजे ग्राफवरून सुद्धा आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढू शकतो. स्लोपची व्हॅल्यू मायनस लॅम्बडा 2.303 ही स्लोपची व्हॅल्यू आहे, त्याच्यावरून तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू काढू शकता. तर हा एक ग्राफ आहे आणि दुसरा एक ग्राफ तुम्हाला याच इक्वेशनवरून काढता येईल. तो जो ग्राफ आहे तो याप्रमाणे एक्स आणि वाय ॲक्सिस बरोबर. एक्स ॲक्सिस आहे, याच्यावरती टाईम येत घ्या आणि याच्यावरती ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. तर आता रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जसं टाईम पास होईल तसं त्याचं डिसइंटिग्रेशन होतं आणि अमाऊंट कमी होईल. त्यामुळे हा जो कर्व आहे हा कर्व याप्रमाणे आफ्टर सम टाईम दिस गोज ऑन डिक्रीजिंग. हे जे नेचर आहे ते ग्राफचं कसं आहे, ॲज टाईम इन्क्रीजेस अमाऊंट ऑफ रेडिओॲक्टिव्ह मटेरियल डिक्रीजेस. जसं टाईम वाढत जाईल तसं अमाऊंट काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. रेडिओॲक्टिव्ह ॲटम डिक्रीजेस विथ टाईम. रेडिओॲक्टिव्ह ॲटम डिक्रीजेस विथ टाईम. ज्याप्रमाणे टाईम इन्क्रीज होईल त्याप्रमाणे ते ॲटमसुद्धा डिक्रीज होत जातं. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला विचारलं डिके कॉन्स्टंटसाठी किंवा डिसइंटिग्रेशनसाठी तर हे दोन ग्राफ आहेत. ते दोन्ही ग्राफ आपण या इक्वेशनवरून डिराईव्ह केलेले आहेत. तर हा पार्ट झाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ए डिसइंटिग्रेशन रेडिओॲक्टिव्ह ॲटम. देन यू हॅव टू फाइंड द युनिट. एक महत्त्वाचा पार्ट आहे, युनिट ऑफ रेडिओॲक्टिव्हिटी. युनिट ऑफ रेडिओॲक्टिव्हिटी. जसं डीकेचं डिसइंटिग्रेशन DPS डिसइंटिग्रेशन पर सेकंद एक युनिट आपण बघितलं. आता रेडिओॲक्टिव्हिटी इट इज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट बेक्वेरेल अँड मॅडम क्युरी. यांच्या नावावरून
मला क्युरी दिली क्युरी, क्युरीचा सिम्बॉल आहे सी आय. रेडिओ ॲक्टिव्हिटीची युनिट काय क्युरी आहे, त्याचा सिम्बॉल आहे सी आय. आणि 1 सी आय मीन्स 3.7 into 10 raised to 3.7 into 10 raised to 10 DPS. ही व्हॅल्यू कशी आहे 1 क्युरीची आहे 1 सी आयची. तर DPS आणि BQ हे दोन्ही युनिट सेमच आहे. हीच व्हॅल्यू काय असणार आहे बेक्वेलसाठी 10 raised to 10 BQ. 1 CI 1 curie equal to, so these are the units of radioactivity. मेन युनिट क्युरी आहे 1 क्युरी, दोन्ही मधलं रिलेशन DPS आणि क्युरी मधलं रिलेशन काय 1 क्युरी इक्वल टू 3.7 into 10 raised to 10 DPS. आणि DPS आणि बेक्युरेल सेमच आहेत त्यामुळे व्हॅल्यू तीच राहील 1 क्युरी इक्वल टू 3.7 into 10 raised to 10 becquerel. So this is about radioactivity, relation between decay constant and half-life period, then graphical representation, and finally we have studied the unit of radioactivity. Thank you.